पिठाला घेतला जवळ गेला त्याच्या तोंडात काय मामा अगं नाव कधी घेणार तुम्हाला नंतर पाहिजे शांत बसा पिठाच्या तोंडात दिला मामा बाय मला गेली झोप लागून सकाळी उठून पाहताला मोठी भानगड अगं पिठे गेला खाली सरकून म्हाताराचं मला पितय ना अगं ए मावशे तुला त्या दोघांमध्ये फरक जाणवला का नाही येणे का थोडी फरक तरी कसा जाणवणार पिठेच्या तोंडात दात नाही म्हाताराचे होते नव्हते तेवढे पडून गेले बाया कोण केलं मला कळालंच नाही तरी 2-3 गोट वडले शेवट मेले शिवाय देऊ नको सगळ्यांची तयारी झाली काट धुतले काट पुसले हो. मला एक सांग आपल्याला जायच्या मथुरेचे बाजार हो ना. तू काय घेते विक्रीसाठी मी घेते माझं दूध तुझं दूध अगं ए हातातल्या बांगड्या त्याला सुद्धा भोका आहे आहे ना ना काय ती जुडवी त्याला सुद्धा भोका भोक आहे आहे मंगळसूत्र त्याला सुद्धा भोका आहे आईबाचं लेणं आहे कपाळाचं कुंकू त्याला भोक आहे का बरोबर आहे आयवा चालेल ना कंपाळच कुंकू त्याला भोक नाही नाही ना म्हणजे सगळी तयारी झाली आम्ही काय ठीक आहे, केला मी विचारते चला 2 नंबर तू काय घेते विक्रीसाठी माल काय घेऊ का तू घे ना बारीक बारीक पोरांचे ए मी घेते बघा काय हलवा तू घे हलवा हा एवढी लाईट घालवा कशाला 2-4 मागच्या माग बोलवा कशाला चालू घरात भर कालवा तू करत बस का रात्रभर कालवा आणि साडी ग साडी ना हा सपने में मिलता है सपने में मिलता है हाँ कोण मुंडा मिंडा पाहिला काय कोणी ए अगं मैं साडीचं नाव आणि दागिना दागिना ऐकता नाही तू घाली एक दाणी नेमची हो देत ताना तानी का अगं तुझ्यासारख्या मुलीने एक दाणी दागिना घालू नये मग तुझ्यासारख्या मुलीने नेहमी 3 दाणी दागिना घातला पाहिजे पण 3 दाणी दागिना कसा असतो हा कधी डोळ्याने पाहिला पण नाही कानाने कधी ऐकला पण घातला Yeah.
अतिशय हुशार आणि अनुभवी दिसतेस. मग? मग मला तू सांग बरं कुठे धरायचं म्हणून. सोड किल्लं सोडलं धर किल्लं. काय धरायला होती गे अरे धिरडी. बाबा, 15 नाव जाऊ सर दमे का बरं ते असू मला दे. एक सांग बाबा, घेणं नाही देणं नाही बसणं नाही उठणं नाही हे नाही ते नाही ए, म्हणजे चहा हे नाही नाही, पाणी ते नाही कॉल नाही मिस कॉल नाही हा. कुशाला आला माझ्या मुलीचा हातारला. कोण रे तू? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. नाही कपडावर काय बोर्ड आहे कर बाबा. सर्वप्रथम मला एक सांगा, तुम्ही आलात कुठून, मागच्या गावावर चाललात कुठं, पुढच्या तुमच्या गावाला गावाला काहीतरी नाव आहे की नाही आहे ना सांग बरं. गाव. काय परत एकदा विचारतो, तुम्ही आलात कुठून, मागच्या गावावरून चाललात कुठं, पुढच्या गावाला तुमच्या गावाला काहीतरी नाव आहे की नाही आहे ना भाऊ. सांग बरं. गाव. काय म्हातारी, मी काय विचारतो तू काय अरे सांगते. बाबा, गावाशिवाय नाव नाही नावाशिवाय गाव नाही. अगदी बरोबर. मग? मग मला एक सांग बरं, तुम्ही आलात कुठून, मागच्या गावावर चाललात कुठं, पुढच्या गावाला तुमच्या गावाला नाव आहे की नाही आहे ना सांग बरं. गाव. मला एक कळू दे. अगं आलं गोकुळावरून चाललं मथुरीच्या हा, बाजारला. आलं गोकुळावर चाललं मुतायला ए? ए, मथुरेच्या बाजारला. मथुरेच्या बाजारात चाललात. मला एक सांगा, कोणाचा हुकूम घेतला तुम्ही मथुरेच्या बाजारात अरे चाललात. बाबा, आमच्या सख्या नवरच्या हुकमानी बाजारला चाललो. म्हातारे, बाजारला जाता येणार नाही. काय रे बाबा? अगं तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी वाचताना म्हणते नवऱ्याचं हुकूम घेतला मथुरेच्या बाजारात चाललात. आता ग भैया ए भैया नाही ग, भैया भैया. भैया हा. नवऱ्याचा नवरा नवऱ्याचा नवरा म्हणजे नात्याने कोण झाला? हा आपला सखा चुकड पुतण्या. ए, अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे डब्बल नवरा झाला. काय करतो? कशाला पुरस करते? मी काय म्हणतो ते ऐक. वसुदेव सुतंदेव कंसजानन मर्दनन देवकी परमानंदन कुसुमदे जगद्गुरु गवळणी. अरे तेरडे, कसं आहे का ते? मला ग बाई जाग आली, कोंबड्यानं पाक दिली, सुपाचं जोंधळ गोळीचे, काऊसाचं बोंगळी झोपची. हे 2-4 पोर आहे ना, यांना पाहून मी फाप पडले ना. हा घरी फाप पडली. बाई, सुपाटे जोंधळे.
म्हणूनच या दुनियेच्या मुखामध्ये राधाकृष्ण नाम आहे. रसिके, आतापर्यंत आपण पाहिले ऐकले त्यांच्या तमाशा मनाची मानाची पारंपरिक गौरव. तर चला तर जाऊया आपण त्या कुंजवनामध्ये, ज्या कुंजवनामध्ये चालली आहे राधा आणि श्रीकृष्णाची रास लीला. श्रीकृष्ण याला संपूर्ण विश्वामध्ये काना कन्हैया रंगराला श्रीहरी मुरारी मंडळाचा मानाचा मुजरा. रसिको, आतापर्यंत आपण ऐकली पाहिली ते आमच्या तमाशा मंडळाची मानाची पारंपरिक गण गौरव. आता इथून पुढचा भाग म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचा भाग म्हणजे रंगबाजीचा भाग. आणि या रंगबाजीमध्ये काही निवडक विनोद आणि त्याचसोबत नव्या जुन्या हिंदी मराठी चित्रपटातील लोकगीत अशी विविध रंग असे आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. रसिकांना विनंती आहे, प्रत्येक गीत हे टप्प्याटप्प्यानुसार आपल्यासमोर सादर केले जाणार आहे. हे गीत आधी घ्या, ते गीत आधी घ्या, आणि कोणत्याही गीताची फरमाईश या ठिकाणी आम्ही स्वीकारत नाही. या कमिटीने याकडे लक्ष द्यायचंय. कोणताही अपशब्द किंवा काही या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही. नम्र विनंती आहे. धन्यवाद. नाही 100% काय झालंय, काय चाललंय, काय आणि गावच्या आता या कार्यक्रम नियोजन करायचं. काय करायचं नेमकी? तमाशा आणायचा. गावात तमाशा आणायचा नाही. का बरं? मी सांगतो त्या एका गावात तमाशा आणायचा. का बरं? अरे घरातून मला एक सांगा, 1000 500 रुपये वर्गणी गोळा करायची. बरोबर. त्याच्यात एवढा मोठा तमाशा आणायचा. बरं. आणि तुम्ही दोघांनी काही नाही त्याचा नाश करायचा, काय अर्थ आहे का त्याच्यामध्ये? हे पण बरोबर आहे. अरे एक नंबरचे नालायक तुम्ही. बरं, तुमच्या नालायक पणामुळे मी पण नालायक झालो. शेवटी आई बापाने मिटिंग घेतली, पोरगा आपलं वाह्यात चाललं, मला समोर बसवलं, मला म्हणे हे बघ एरवणी करू नको. त्या 2-3 जणांच्या नादी लागून तू कशाला नालकपणा करायला लागला? बरं, नालकाच्या नादी लागून तू बी नालक व्हायला लागला. तुझ्या जर तोंडाचे 4 हात जर करायचे असेल तर काहीतरी काम धंदा कर. कुठपर्यंत आई बापाच्या जीवावर जगायला लागला. मी बी विचार करायला लागलो, त्या माईला एवढा म्हातारपणा त्या आई बापाने आपलं लहानचं मोठं केलं. कुठपर्यंत त्या आई बापाच्या जीवावर जगायचं? याच्या मागे हिंडीची दारू पेत, त्याच्या मागे हिंडीचे फुटाणे उचल, त्याचे शेंगदाणे उचल. कुठपर्यंत आई बापाच्या जीवावर जगायचं? शेती नव्हते होते कपडे तेवढे पिशवीत टाकलं आणि सरळ मुंबई गाठली. मुंबईला गेलो म्हणजे साधा सुधारायला काम धंदा चालू केला. धंदा एवढा जोमात झाला मित्रांनो, या देवाच्या आशीर्वादाने, तुमच्या पायाच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो, आज 700-800 लोक माझ्या हाताखाली काम करतात. इतकी लोक ते धंदा आम्हाला पण सांगा ना. तुम्हाला सांगाबद्दल काय तू म्हणता, पण तुम्ही नालायकातले नालायक. अरे गावातल्या एखाद्या सुशिक्षित बेरोजगार किती नालायक असले, किती बी हरामखोर असले, अरे माझी दारू पेले तुम्ही, माझी फुटाणीची पुडी चोरली, किती नालायक असले तुम्ही. माझ्या जीवाचे जीवलग मित्र आहे. एकत्र बसला असेल, एकत्र उठला असेल, एकत्र एकमेकाचा खाल्ला असेल. काय जेवणाचा डबा, जेवणाचा डबा नाव गेला. नाही धंदा अगदी सुंदर व्यवस्थित आहे, बिगर भांडवली धंदा आहे. काय करायचं? सकाळी उठायचं मस्तपैकी, ज्याला बायको त्याने आपापल्या बायकोला आवाज मारायचा. अगं ऐकलंच का? अगं ऐकलं. जेणेकरून तिला बी वाटलं पाहिजे आपला आईत खाऊन नवरा दररोज आईत खातो 2दा, कधी रोज कामाला चालला, तिला बी बरं वाटेल का आपला नवरा शहाणा झाला. काय द्यायचं? कसा केसावर फुगे. केसर फुगवलं गेला होतो का? तुम्ही त्याच लायकीचे, त्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. एक तर केसावर फुगे, नाही तर आई बापाच्या जीवावर उड्या मारायच्या, तेवढंच करू शकतात. पण मला एक सांगा, इथं बोलवण्याचं कारण? आणि गावच्या यात्रेच्या कार्यक्रम, या कंपनीचे मालक, माझा मित्र पैशावाला रोहित कुमार नारायणगावकर याला बोलून घेऊ. त्याचं कारण माझ्या मंडळी झाली गाण्याची गाई, बरोबर की नाही? त्याला बोलून घेऊ आणि लगेच तमाशा करायला जाऊ. घेऊन त्याला बोलून आवाज द्या. अहो रोहित कुमार नारायणगावकर.
ग्रामस्थ मंडळी कुठेच संपर्क साधायचा आहे.